तर नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश माने आणि स्वागत करतो तुमचा आरबी माने ब्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर एक व्हिडिओ आपल्या भेटीसाठी घेऊन आलो. व्हिडिओ असा आहे की आता सध्या हिवाळा चालू आहे आणि बऱ्याच भागामध्ये हळदीचं उत्पन्न पद्धतीने करायचं व त्याची निगा राखून आपल्याला एक योग्य उत्पन्नापर्यंत जाण्यासाठी त्याची कशी आपल्याला काळजी घ्यायची ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर आज आपण आलो आहे हयातनगर या गावात, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. इथून एक पूर्ण खडा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करू. तर सर्वप्रथम मी ज्या प्लॉटमध्ये आहे हळदीच्या त्यांचं परिचय तुम्हाला करून देतो. तर आपलं नाव आणि गावाचा पत्ता वगैरे एकदा सांगा. आपल्या चॅनलचे बघणार आहेत त्यांच्यासाठी परिचय द्या तुमचा. मी हयातनगर येथील रहिवासी असून तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी आहे. तर एक भाऊ, आपल्याला समजा शेतकरी जे आपले हळद करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण कशी हळद लावतो त्याची लावणीपासून ते काढणीपर्यंत एक ओव्हरऑल आराखडा आपण या व्हिडिओमधून सांगणार आहोत. तर सुरुवातीला आपण लावगण कशा पद्धतीने करता हे सांगा. लावगण आम्ही काय करतो सर, पहिले बेड मारलेलं असतं. बेड मारल्याच्या नंतर त्याच्यावर कोळप्याने रेषा मारतो. रेषा मारल्याच्या नंतर बेडची साईज किती असते? बेडची साईज त्याची असते जवळपास 1.5 फूट उंचीची. उंची आणि त्याला सपाट केलेलं असतं. वरून सपाट केल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्या कोळप्याने रेषा मारतो. आणि 2 बेड मधला अंतर 2 बेड मधला अंतर 4 फुटाचा असतं. 4 फुटाचं अंतर असतं 2 बेड मध्ये अंतर. आणि हाईटला समजा 1.5 फूट असतं उंचीला. सपाट केल्याच्या नंतर त्याच्यावर रेषा मारतो. रेषा मारल्याने बीज प्रक्रिया करून त्याची लागवड करतो. बुरशीनाशक समजा आता बेडवर आपण त्याच्या रेषा मारल्या तर त्या रेषामध्ये त्याला रेषा एक कोंब लावायचं. त्याच्यामध्ये बेन घ्यायचं, त्याच्यावर लावून टाकायचं. त्याच्यानंतरची प्रोसेस, नंतर त्याला लगेच समजा ते उघडे असतात लावल्याच्या नंतर त्याला आपण नंतर माती लावून घ्यायची. कोणी काय करतं, आवतान लावतं, कोणी ट्रॅक्टरनं लावतं, कोणी हातानं लावतं. त्या पद्धतीनं आपण माती लावून घ्यायची बेडवर झाकून टाकायची पूर्ण ती, जेणेकरून उन्हानं खराब होणार नाही. पावसाळ्याचं कधी यदा कदाचित पाणी कमी पडलं तर ते नासून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ओलावा टिकून राहावा या पद्धतीनं झाकून घ्यायची आपण. सर समजा आता आपण आज लागवड केली त्याच्यानंतर एकंदरीत किती दिवसानं त्याच्यातून हळदीचे कोंब निघायला सुरुवात होती? लागवड केली, पाणी भरपूर जर असेल तर 10 ते 12 दिवसामध्ये समजा निघती. आणि पाणी जर कमी प्रमाणात थोडंफार असेल तर 15 ते 16 दिवस निघण्याकरता लागतात. वेळ लागतो. आणि आता आपण लागवड केली, आता आपल्या मागं हा प्लॉट दिसतोय मित्रांनो, हा स्वतः यांचा आहे, पूर्ण लागवड केलेली. तर आपण या हळदीविषयी माहिती घेऊ. आता हिला लावून किती दिवस झालेत? हिला लावून 4-5 महिने झालेले आहेत सध्या. 4-5 महिन्यात हे असा रिझल्ट आपल्याला 5 महिन्याचा प्लॉट आहे. प्लॉट आहे. तर लागवडीपासून ते आतापर्यंत तुम्ही याची कशी जोपासना केली, एकंदरीत ते सगळे माहिती ओव्हरऑल सांगा. पहिले लागवडीपासून याला 2-3 डोस दिलेले आहेत खताचे. आम्ही 3 डोस दिल्याच्या नंतर 2 ते 3 वेळेस तिला माती लावून घेतलेली आहे. 1-2 वेळेस पाणी पण दिलेले आहे. आता तर रेग्युलर समजा पाणी देणं लागतं, कारण पाणीच नाही ना वरचं. आणि जात ही जात सेलम आहे. सेलम जातीची हळद. सेलम जातीची आहे. एक उत्तम बियाणं म्हणलं समजा आपल्या वसमत तालुक्यामध्ये नंबर 1चं समजा हे बियाणं आहे. सेलम जातीचं सगळीकडे समजा लावण्यात येणारी हळद म्हणलं तर सेलम. सगळ्यात टॉपची जात म्हणलं तर सेलम आहे. सरासरी लागवड केली जाते या ठिकाणी. आणि याचा उत्पन्नाचा रेट पण व्यवस्थित आहे. आणि कीड वगैरे असेल याची लागण्याची काही समजा या बियाण्यामधून कीड वगैरे काहीच नसते. आपल्या नंतर वातावरणावर समजा आधारभूत असते, जमिनीवर आधारभूत असते. वातावरण बिघडलं, धुकं फिकं सैन होत नाही. धुकं पडल्याच्या नंतर करपा येतो, नंतर सड लागती त्याला. बरोबर आहे. सड लागली म्हणजे त्याच्यामध्ये सड लागली, आळी असती, आळी खाती त्याला मध्ये. लावलेलं आपण जे समजा त्याचं ते बियाणं असतं ते लावल्याच्या नंतर त्याची काळजी घेणं समजा व्यवस्थित. आणि सेलम जातीचं बियाणे एक चांगली जात आहे ते लावण्यासाठी. तर आता तुम्ही लागवडीपासून तर आतापर्यंत आता किती 3-4 महिन्याचा कालावधी झालाय समजा. 4-5 महिने झाले. तर 5 महिन्यात खर्च काय या सरासरी 5 महिन्यामध्ये एका एकरला समजा 30 ते 40 हजार रुपये येऊ शकतो खर्च. 30 ते 40 खर्च.
म्हणजे एकरी एका एकरचा. हां, आणि उत्पन्नाचं काय आपलं, की समजा आपल्याला किती उत्पन्नाची आशा आहे, की बाबा 1 एकर लावलंय आपण, पूर्ण मेहनत घेतली. प्लॉट जर समजा या पोझिशनचा प्लॉट असेल तर एकरी सरासरी 30 ते 35चं ॲव्हरेज येऊ शकतं. क्विंटल 30 ते 35 क्विंटल एकरी. 30 ते 35चं ॲव्हरेज क्विंटल येऊ शकतं. आता मार्केटचा तर शेवटी कसं असते, भावावर आधारभूत असते सगळं. हो, भाव तर आपण ते आता आपल्या हातात गोष्ट नाही, ती शासनाच्या हातात गोष्ट आहे. आपण काय करू शकतो, जे जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न असते आपला, मेहनत करून आपल्या मेहनतीतून उत्पन्न वाढवायचं. बाकी ते शासन जे देईन भाव त्याच्या भावानुसार आपण विकतो. तर समजा जे शेतकरी हळद लावू इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांच्यासाठी सल्ला की हा सुधारित जातीचा वाण आहे सेलम, म्हणजे हेच बियाणं घेऊन लागवड करावी, मशागत करावी त्याची, किंवा समजा खत पाणी औषध व्यवस्थित द्यावे. काय शेतकरी काय करतात, टाकीत काही आणि त्याच्याकडे पाहतच नाही. तर नाहीच पाहिलं तर त्याचं उत्पन्न कुठून निघणार? वातावरणावर आधारभूत थोडं लक्ष द्यायला लागतं, वातावरण कसं आहे कसं नाही. आता आमच्या इकडे 4 दिवस झालं, माग 8 दिवस झालं धुकं होतं. त्या धुक्यामध्ये फवारणी घेणं लागते एखादी. फवारणीत नाही घेतली तर सड लागते, नंतर त्याला करपा येते. म्हणजे आता धुकं आलं, धुक्याचा समजा जास्त त्याचा करपा आला की त्याच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होते त्याचा. वातावरणात पण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. समजा जमीनच चांगली असून त्याचा उपयोग नाही. तुम्ही जे नैसर्गिक समजा त्याच्यावर आपत्ती येते, कधी कधी पाऊस बी येऊ शकते, हो ना, किंवा आता हे धुक्याचं म्हणाले तुम्ही, त्याच्यामुळे बी त्याचा वाईट परिणाम आपल्या पिकावर होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मग एकंदरीत हा प्लॉट मित्रांनो आपण बघतोय मागचा, पूर्ण 1 नंबर क्वालिटी आहे आणि याची व्यवस्थित निगा पण आहे. आणि हा बेड लावून समजा बेड करून त्याच्यावर ठिबक सिंचनची व्यवस्था करून त्याच्यात याची लागवड केली आणि त्याच्यामार्फत पाणी दिले जाते. तर ठिबकद्वारे आपण त्याला ड्रिचिंग वगैरे करतो ना, ठिबकद्वारेच त्याच्यात खत लिक्विड प्रमाणामध्ये, लिक्विडचे समजा काही खत आहेत, औषध आहेत, तर ठिबकद्वारेच आपण देतो त्याला. म्हणजे त्याला द्यायचे खत असतील तर ते आपण ठिबकद्वारे दिल्यावर डायरेक्ट मुळाला जाणार डायरेक्ट. तर मित्रांनो, अशा पद्धतीची हळद सेलम जातीची या ठिकाणी उत्पादन केलं जाते. वसमत तालुका हा महाराष्ट्रात हळदीसाठी फेमस आहे आणि या तालुक्याला हळदीचा GI टॅग पण देण्यात आला. म्हणून इथं एक व्हिडिओ करा वाटला. अजून जर व्हिडिओत काही माहिती पाहिजे असेल तर एक कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.